आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने केलेल्या कारवाईचा वाचला पाढा. कराड प्रकरणावरून अंजली दमानी यांचे बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांबाबत प्रश्न. कराडवर सुरू असणाऱ्या उपचारावरही संशय व्यक्त. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा, तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवर जरांगेंकडूनही संशय व्यक्त. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार. गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाइड स्टोरी. सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार. गेल्या वर्षी कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी फडणवीस बॅकसीटवर, यंदा मात्र फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, तर शिंदे झाले सहप्रवासी. उद्घाटनानंतरची विंटेज कार सफर चर्चेत. तब्येत बिघडल्यानं शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द, तर काकांच्या तब्येतीची विचारपूस करत अजित पवारांनी दिला विश्रांतीचा सल्ला. हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणणाऱ्या नरहरी झिरवाळांना महायुतीच्या नेत्यांचे खडे बोल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा शाळा घेणार. मंत्रिपद नाकारल्यानं तानाजी सावंतांच्या नाराजीची चर्चा, तर राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा टोला. विरोधकांबरोबरच अंबादास दानवेंचीही चंद्रकांत खैरेपासून दूरी. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील नाराजी नाट्य कार्यक्रमात कॅमेऱ्यात कैद. महाराष्ट्रामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाल्याचा संशय. पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू. पुण्यात 74 पैकी 14 जीबीएस बाधित व्हेंटिलेटरवर. जीबीएस बाधितांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार. पुणे महापालिका आयुक्तांची माहिती. खासगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही ठेवणार लक्ष. महामंडलेश्वर होण्याच्या वादावर ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया. किन्नर आखाडा स्वतंत्र असल्यामुळे संन्यास. टीकाकारांना ममताचं उत्तर. डोंबिवलीत 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा पडल्याची धक्कादायक घटना. तरुणामुळे थोडक्यात वाचला चिमुरड्याचा जीव. शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन. वायुदलाच्या चित्तथरारक कसरती, तर लष्कराचं शिस्तबद्ध पथसंचलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.